त्यांनी ही दिंडी काढलेली, आपण काय सांगाल? हो, आपला गरिबांचा देव आहे ना पांडुरंग, आणि त्याच्या पायावर डोकं टेकायला मिळतं असा आपला पंढरीचा विठुळा आहे. आणि मग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शाळा असतील, काही सामाजिक संस्था असतील, नागरिक असतील, मंडळं असतील, हे या एकादशीला म्हणजे आषाढी एकादशी असेल, कार्तिकी एकादशी असेल, वारी असेल, याकडे प्रचंड असा उत्साह निर्माण झालेला असतो महाराष्ट्रभर, आणि महाराष्ट्राची जनता आवर्जून त्याचा लाभ घेत असतात. प्रसिद्ध असा हा विठ्ठल मंदिर, आयरोड दत्तनगर असलेला हा पुरातन मंदिर. इथे सालाबादप्रमाणे आषाढी एकादशीनिमित्त भाविक हजारोच्या संख्येने दर्शनाला येत असतात. आणि मग संपूर्ण आमच्या परिसरातील सर्व नागरिक लोकांसाठी केला वाटप असेल, तुळशीचं रोप असेल, खिचडी असेल, असं आम्ही सालाबादप्रमाणे भाविकांना देत असतो. आणि इथे प्रचंड असे भाविक दर्शनासाठी आलेले आहेत. यावेळेला प्रचंड गर्दी झालेली आहे, कारण तुम्ही बघत असाल की पांडुरंगाच्या वारीमध्ये यावेळेला 20 ते 22 लाख वारकरी संप्रदाय तिथे जमा झालेला आहे, आणि याचा पंढरपूर फुलून गेलेलं आहे. त्याचप्रमाणे डोंबिवलीमधील हा असलेला प्रसिद्ध विठ्ठल मंदिर आयरे रोड येथे हाही फुलून गेलेला आहे. भाविकाने तुम्ही बघत असाल प्रचंड हजारोच्या संख्येने इथे भाविक आहेत आणि त्याचा आशीर्वाद घेत आहेत. डोंबिवलीतल्या अनेक शाळा